गुड इव्हनिंग. वेलकम टू आर एनजी कोचिंग अँड नर्सिंग अपडेट्स. तर आज आपण मॅनेजमेंट ऑफ थर्ड स्टेज ऑफ लेबर बघणार आहोत. त्याआधी तुम्ही मला थर्ड स्टेज ऑफ लेबर काय असतं हे कमेंट मध्ये सांगा. ओके, तर आपण आता मॅनेजमेंट ऑफ थर्ड स्टेज ऑफ लेबर बघणार आहोत. त्यामध्ये हे इमेज दिसत आहे. इमेज मध्ये काय दिसत आहे? एक काय आहे ते? प्लासेंटा एक्सपेल आउट होऊन राहिलेला आहे, बरोबर. इकडच्या इमेज मध्ये बघा, दुसऱ्या इमेज मध्ये की फंडसवर हात आहे आणि अजून दुसरा हात आहे जो की प्लासेंटा रिमूव्ह साठी हेल्प होत आहे. त्याचप्रमाणे तर आपण आता मॅनेजमेंट बघूया. मॅनेजमेंट ऑफ थर्ड स्टेज ऑफ लेबर म्हणजे काय होते की आफ्टर द डिलिव्हरी ऑफ बेबी और फिटस, तर त्याच्यानंतर ते प्लासेंटा डिलिव्हर होईपर्यंत. ओके, तर आपण मॅनेजमेंट ऑफ थर्ड स्टेज ऑफ लेबर मध्ये बघणार आहोत. तर सगळ्यात पहिले बघू मॅनेजमेंट ऑफ थर्ड स्टेज ऑफ लेबर. थर्ड स्टेज इज मोस्ट क्रुशियल स्टेज ऑफ लेबर. मोस्ट क्रुशियल स्टेज असते म्हणते ती लेबरची, म्हणजे मोस्ट इम्पॉर्टंट स्टेज म्हणू शकतो आपण. प्रिव्हियसली अनइव्हेंटफुल फर्स्ट अँड सेकंड स्टेज कॅन बिकम ॲबनॉर्मल विदिन अ मिनिट विथ डिस्टोरियस कॉन्सिक्वेन्सेस. जैसे अपन म्हणतो कि नॉर्मल डिलीवरी कंटिन्यू झालेली है. ओके, मतलब नॉर्मल डिलीवरी कंटिन्यू हो गई है, उसमें फर्स्ट सेकंड और फर्स्ट स्टेज और सेकंड स्टेज दोनों नॉर्मल चल रही है. बट इफ इन दिस थर्ड स्टेज में कोई प्रॉब्लम हुआ तो इट मीन्स दिस इज एबनॉर्मल लेबर. ओके, सो वी हैव टू टेक प्रॉपर केअर ऑफ पेशंट इन दिस. तर आपण बघूया प्रिन्सिपल, म्हणजे नेमकं कसं काय झालं पाहिजे की कशा पद्धतीने आपण थर्ड स्टेज ऑफ लेबर झालं पाहिजे. टू एन्श्योर स्ट्रिक्ट vigilance and to follow the management guidelines strictly in practice so as to prevent the complication, the importance of being postpartum hemorrhage. म्हणजेच की याच्यामध्ये इतकंच लक्षात ठेवायचं आहे की काही कॉम्प्लिकेशन झाले नाही पाहिजे. थर्ड स्टेज आपल्याला अशा पद्धतीने मॅनेज करायची आहे की प्लासेंटा अशा पद्धतीने रिमूव्ह करायचं आहे की याच्यामुळे काय होणार की प्रॉपरली मॅनेज होणार आणि जे कुठले कॉम्प्लिकेशन आहे की प्लासेंटा प्रॉपरली रिमूव्ह नाही झाला किंवा पोस्टपार्टम हिमरेज होणार असं पद्धतीने नाही झालं पाहिजे, म्हणून आपल्याला हे करायचं आहे. त्यानंतर स्टेप्स ऑफ मॅनेजमेंट. आता आपल्याला मॅनेजमेंट दोन मध्ये डिवाइड केलेलं आहे. त्यामध्ये एक्सपेक्टंट मॅनेजमेंट आणि एक्टिव मैनेजमेंट. अपन एक्सपेक्टेड मैनेजमेंट क्या होता है? यस, एनीवन कैन गेस? एक्सपेक्टेड मैनेजमेंट, एक्सपेक्टेड मैनेजमेंट मतलब फॉर एग्जांपल हम बोल सकते हैं कि स्पॉन्टेनियसली हो रहा है, अपने आप जो मैनेजमेंट होता है उसके लिए कोई मैनेजमेंट की जरूरत नहीं, कोई ऑक्सीटोसिन वगैरह लगाना नहीं पड़ता, अपने आप जो मैनेजमेंट हो रही है उसको अपन एक्सपेक्टेड मैनेजमेंट कहते हैं. और एक्टिव मैनेजमेंट, ये अपन उसी टाइम पे एक्टिव मैनेजमेंट मतलब ऑक्सीटोसिन वगैरह देते हैं, यूटेरोटोनिक ड्रग्स देते हैं, उसके वजह से फिर उसके बाद में डिलीवर होता है प्लासेंटा. ओके, सो दिस इज डिफरन्स बिटवीन एक्सपेक्टेड मॅनेजमेंट अँड ऍक्टिव्ह मॅनेजमेंट. तर आपण यामध्ये एक्सपेक्टेड मॅनेजमेंट बघणार आहोत आता. तर फर्स्ट एक्सपेक्टेड मॅनेजमेंट. In this management, the placental separation and its descent into the vagina are allowed to occur spontaneously. जे आता युटेरस मध्ये प्लासेंटा असतो, ओके, तर जो युटेरस मध्ये प्लासेंटा असतो तो आपोआप काय होऊन राहिलेला आहे, वेजाइना मध्ये येऊन राहिलेला आहे स्पॉन्टेनियसली. ओके, अचानक तो प्लासेंटा वेजाइना मध्ये येऊन राहिलेला आहे. कॉन्स्टंट वॉच इज मॅन्डेटरी अँड द पेशंट शुड नॉट बी लेफ्ट अलोन. यामध्ये फक्त आपल्याला एक्सपेक्टेड मॅनेजमेंट मध्ये इतकं लक्षात ठेवायचं आहे की हे सगळी प्रोसेस आपोआप होऊन राहिलेली आहे. जसं बाळ डिलिव्हर झालं त्याच्यानंतर काय होऊन राहिलेलं आहे, बाळ डिलिव्हर झाल्यानंतर आपोआपपणे प्लासेंटा सुद्धा डिलिव्हर होत आहे. तर याच्यामध्ये फक्त कॉन्स्टंट वॉच इज मॅन्डेटरी की काही कॉम्प्लिकेशन्स येते का, पेशंटला आपल्याला बघायचं आहे आणि पेशंटला आपल्याला एकटं नाही सोडायचं आहे, प्लासेंटा बाहेर येते का याची वाट बघायची आहे. ओके, इफ मदर इज डिलिव्हर्ड इन द लॅटरल पोझिशन, शी शुड बी चेंज टू डॉर्सल पोझिशन to note features of placental separation and to assess the amount of blood loss. यामध्ये काय म्हटलेलं आहे, जर मदरनी लॅटरल पोझिशन मध्ये बाळ डिलिव्हर केलेलं आहे तर तिला काय करायचं, आपल्याला डॉर्सल पोझिशन मध्ये चेंज करायचं आहे. आणि मग आपल्याला फीचर्स ऑफ प्लासेंटल सेपरेशन अँड टू असेस द अमाउंट ऑफ ब्लड लॉस. प्लासेंटल सेपरेशनचे फीचर्स आपल्याला दिसून येतं आणि
ब्लड लॉस किती प्रमाणात झालेला आहे हे सुद्धा दिसून येतं. ठीक आहे, म्हणजे किती ब्लड लॉस झालेला आहे, प्लासेंटा सेपरेट होत आहे की नाही होत आहे, तर हे सुद्धा याच्यामध्ये दिसून येतं. त्यानंतर आता कशा पद्धतीने डिलिव्हर होते ते प्लासेंटा? ओके, अ हँड इज प्लेस्ड ओव्हर द फंडस. आपल्याला फक्त काय करायचंय, फंडसवर म्हणजे हँड आपल्याला प्रेस करायचा आहे. फक्त हँड ठेवायचा आहे फंडसवर टू रिकॉग्नाइज द साइन्स ऑफ सेपरेशन ऑफ प्लासेंटा. म्हणजे त्याच्यामध्ये काय होऊन राहिलेलं आहे की साइन दिसून राहिले की फंडसवर हात ठेवला की आपल्याला माहित पडते की सेपरेट होऊन राहिलेला आहे की नाही प्लासेंटा. ओके, मतलब वहां से फंडस की जगह से प्लासेंटा सेपरेट हो रहा है कि नहीं है, ये अपने को पता चलेगा. ओके, टू नोट द स्टेट ऑफ युटेराइन ऍक्टिव्हिटी. अजून आपण हँड का ठेवत आहोत, हा प्लासेंटा आहे, या प्लासेंटावर आपण हँड ठेवून राहिलेलो आहोत. कशासाठी, तर इथून प्लासेंटा सेपरेट झाला आहे का ते बघण्यासाठी. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे युटेराइन कुठली ऍक्टिव्हिटी करून राहिलेला आहे, कॉन्ट्रॅक्ट करून राहिला युटेरस, रिलॅक्स करून राहिलेला आहे, ह्या गोष्टी आपल्याला याच्यामधून माहित पडते. त्यानंतर टू डिटेक्ट डिझायर टू फिडल विथ द फंडस और मसाज, युटेरस इज टू बी स्ट्रॉंगली कमेंडेड. युटेरस मसाज म्हणजे याच्यामध्ये आपल्याला मसाज केल्यामुळे ते सेपरेट होऊन राहिलंय की हे पण माहिती पडते. प्लासेंटा इज सेपरेटेड विदिन मिनिट फॉलोइंग द बर्थ ऑफ द बेबी. काही मिनिटांनंतरच प्लासेंटा काय होऊन राहिलेला आहे, म्हणजे सेपरेट होऊन राहिलेला आहे बेबीचे डिलिव्हर झाल्यानंतर. बेबी डिलिव्हर कुठल्या स्टेज मध्ये होते हे कमेंट करून आम्हाला सांगा. त्यानंतर a watchful expectancy can be extended up to 15 to 20 minutes. म्हणजेच आपल्याला 15 ते 20 मिनिट आपल्याला काय करायचंय, वॉचफुल राहायचंय की प्लासेंटा डिलिव्हर होत आहे. आपण सगळ्यात पहिले काय केलेलं आहे की सगळ्यात पहिले पेशंट आहे, डिलिव्हर झालेली आहे बेबी. तर बेबी डिलिव्हर झाल्याबरोबर आपण काय करत आहे, जसं बेबी डिलिव्हर झाला त्याच टाइमला आपण काय करून राहिलेला आहोत, तर डिलिव्हर झाल्यानंतर आपण 15 ते 20 मिनिट वॉच करून राहिलेला आहोत. ओके, वॉच करून राहिलेला आहोत. त्याच्याचमध्ये आपण काय करत आहोत, जर मदर पोझिशन चेंज करणार थोडीशी आपण. जर मदर लॅटरल मध्ये असेल तर आपण तिला डॉर्सल पोझिशन देणार आणि आपण चेक करत राहणार की प्लासेंटा एक्सपेल होत आहे की नाही होत आहे. आता एक्सपेल होत आहे की नाही होत आहे हे बघण्यासाठी आपण फंडस आहे, फंडसवर आपण हात प्रेस करणार, हँड ठेवणार. आता फंडसवर हँड ठेवल्यानंतर काय होणार, आपल्याला इतकं तरी समजून येणार की सेपरेशन होत आहे की नाही होत आहे. ओके, फंडसवर पाल्पेट झाल्यानंतर अजून आपल्याला हे सुद्धा माहिती होणार कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन होत आहे की नाही ते पण माहिती होणार. ओके, त्यानंतर आपण 15 ते 20 मिनिट वाट बघणार. A watchful expectancy can be extended up to 15 to 20 minutes. The patient is expected to expel the placenta within 20 minutes with the aid of gravity. ग्रॅव्हिटीच्या सहाऱ्यामुळे काय होऊन राहिले, 20 मिनिटांमध्ये प्लासेंटा एक्सपेल होऊन जाणार. कुठून, वेजाइना मधून बाहेर येणार. ओके, expulsion of placenta only when the features of placental separation and its descent into the lower segment are confirmed. Expulsion of placenta only when the features of placental separation and its descent into the lower segment are confirmed. म्हणजेच की काय होऊन राहिलेलं आहे, एक्सपल्शन होऊन राहिलेलं आहे प्लासेंटा when the features of placental separation म्हणजे फीचर्स प्लासेंटाचे सेपरेशनचे दिसून राहिले आणि याच्यामध्ये आपल्याला इट्स डिसेंट इंटू द लोअर सेगमेंट आर कन्फर्म. जर आता प्लासेंटा एक्सपेल होऊन राहिलेला आहे, एक्सपल्सन होऊन राहिला आहे, म्हणजे तो प्लासेंटा कुठे येणार, लोअर सेगमेंट मध्ये येणार. ओके, फंडसला अटॅच होता अपर सेगमेंट मध्ये, मग आता तो काय होणार आहे, लोअर सेगमेंट मध्ये येणार मध्ये, म्हणजेच की डिटॅच होऊन राहिलेला एक प्रकारे प्लासेंटा. The placenta is asked to be bear down simultaneously with the hearing of uterus. म्हणजेच की युटरस मधून आपल्याला असं माहिती पडते चेक केल्यानंतर की हे आता बिअरिंग डाऊन इफेक्ट चालू आहे, म्हणजे प्लासेंटा खाली येऊन राहिलेला आहे. त्यानंतर त्यामध्ये आपण बघू कंट्रोल कॉर्ड ट्रॅक्शन. कंट्रोल कॉर्ड ट्रॅक्शन कशासाठी, तर आपण प्लासेंटा रिमूव्ह करताना कंट्रोल कॉर्ड ट्रॅक्शन सुद्धा आपण वापरतो. तर ते आपण बघू आधी. कंट्रोल कॉर्ड ट्रॅक्शन, द पाल्मर surface of the finger of left hand is placed approximately at the junction of upper and lower segment. बघा आता या इमेज मध्ये जी आता आपण इमेज बघितली होती त्यामध्ये काय झालं होतं, तर अप्पर आणि लोअर तिथे फंडस होता. ओके, आणि ते आपण कॉर्ड ट्रॅक्शन असं ओढत होतो. तर तेच काय म्हटलेलं आहे, जे आपण ओढत आहोत
ट्रॅक्शन करून राहिलेलो आहोत. तर त्यामध्ये काय होऊन राहिलं आहे, द पाल्मर सरफेस ऑफ द फिंगर म्हणजे फिंगरचं जे पाल्मर सरफेस आहे ते लेफ्ट हँड इज प्लेस्ड अप्रॉक्सिमेटली ॲट द जंक्शन ऑफ अप्पर आणि लोअर सेगमेंट मध्ये आपण हात ठेवून राहिलेला आहोत. एका हाताने आपण ट्रॅक्शन करून राहिलेला आहोत. ओके, कॉर्डला आपण असं गोल फिरून राहिलेला आहोत. फंडल प्रेशर आणि एका साइडनं फंडल प्रेशर देऊन राहिलं. द फंडस इज पुश डाऊनवर्ड अँड बॅकवर्ड. फंडस काय करून राहिलो आपण पुश करून राहिलेलो आहोत. फंडस जेव्हा आपण पुश करतो तर ते डाऊनवर्ड आणि बॅकवर्ड पुश करून राहिलेला आहोत. प्रेशर मस्ट बी गिवन ओनली व्हेन द युटेरस बिकम हार्ड. आणि असंच नाही की आपल्याला प्रेशर द्यायचं आहे जेव्हा मदरला कॉन्ट्रॅक्शन येऊन राहिलेलं आहे. जेव्हा मदरला कॉन्ट्रॅक्शन येत आहे म्हणजे काय होऊन राहिलेलं आहे, युटेरस बिकम हार्ड. हार्ड जसं युटेरस झालं तर आपण काय करणार आहे तिथून प्रेशर अप्लाय करणार आहे जेणेकरून हे डाऊनवर्ड मूव्ह होणार, बिअरिंग डाऊन इफेक्ट येणार. इफ द बेबी इज मॅक्युरेटेड or premature, this method is preferable to cord traction. यामध्ये इफ द बेबी इज मॅक्युरेटेड म्हणजेच की ते कॉर्ड ट्रॅक्शन वगैरे आपण कधी देणार, तर आपण मोस्टली प्रीमॅच्युअर बेबी मध्ये पण देऊ शकतो. मॅक्युरेटेड म्हणजे जर फिटल स्टिल बर्थ वगैरे झालं असेल तर स्टिल बर्थ कोणी सांगू शकेल स्टिल बर्थ म्हणजे? कमेंट मध्ये सांगा की स्टिल बर्थ म्हणजे काय होते. तर इफ द बेबी इज मॅक्युरेटेड और प्रीमॅच्युअर म्हणजे जर बाळ आतमध्येच डेथ झाली असेल तर तो किंवा प्रीमॅच्युअर बेबी असेल, दिस मेथड इज प्रिफरेबल टू कॉर्ड ट्रॅक्शन. तर मग त्या टाइमला हे कॉर्ड ट्रॅक्शन थ्रू आपण ते ओढून घेऊ शकतो. ओके, द युटेरस इज मॅनेज टू मेक इट हार्ड विच फॅसिलेट एक्सपल्शन ऑफ रिटर्न क्लोज इफ एनी. आणि युटेरस मसाज करून राहिलेला आपण, जर ते हार्ड आहे, युटेरस हार्ड आहे तर आपण त्याला मसाज करून राहिलो, त्याच्यामुळे सुद्धा काय होऊन राहिलेलं आहे तर एक्सपेल होऊन राहिलेला आहे. त्यानंतर बघा शॉर्ट मध्ये आपण सांगू की प्लासेंटा कशा पद्धतीने एक्सपेल केला. सगळ्यात आधी आपण थर्ड स्टेज ऑफ मॅनेजमेंट बघितलं, थर्ड स्टेज ऑफ लेबरचं मॅनेजमेंट. तर त्या थर्ड स्टेज ऑफ लेबरच्या मॅनेजमेंट मध्ये आपण काय बघितलेलं आहे कि इसमें दो टाइप के मैनेजमेंट रहते हैं, एक रहता है एक्सपेक्टेड मैनेजमेंट, एक रहता है एक्टिव मैनेजमेंट. तो अभी तक अपन देख ही रहे थे कि एक्सपेक्टेड मैनेजमेंट, तो एक्सपेक्टेड मैनेजमेंट में ओनली वो साइमल्टेनियसली हो रहा है. साइमल्टेनियसली म्हणजे आपोआप होऊन राहिलेला आहे. तो उसमें क्या होता है कि अपने को पेशेंट को जस्ट हैव टू ऑब्जर्व एंड एट द टाइम जब केयर देनी पड़ेगी उस टाइम पे क्या करना है अपने को, तर आपल्याला लक्ष द्यायचं आहे. आता लक्ष देताना आपल्याला बघायचं आहे की युटेरस रिलॅक्स होऊन राहिलेला आहे की कॉन्ट्रॅक्ट होऊन राहिलेला आहे, आपल्याला फंडल प्रेशर कधी द्यायचं आहे, प्लासेंटा एक्सपेल होऊन राहिले की नाही आहे, त्यानंतर आपण फंडल मधून सेपरेशन होऊन राहिलंय की नाही आहे हे पण आपल्याला बघायचं आहे. आता अशा टाइम मध्ये ते डिलिव्हर होऊन राहिलेला आहे प्लासेंटा. ओके, आता काय झालेलं आहे, इतकी सगळी प्रोसिजर नंतर प्लासेंटा डिलिव्हर होणार. कॉर्ड ट्रॅक्शन पण देऊन राहिलेलो आपण. मोस्टली कॉर्ड ट्रॅक्शन आपण कोणामध्ये देऊन राहिलेलो आहोत, तर कॉर्ड ट्रॅक्शन मध्ये आपण काय करत आहोत, तर एका साइडनं कॉर्ड पकडत आहोत, दुसऱ्या साइडनं लोअर अप्पर आणि लोअर सेगमेंटच्या मधामध्ये हात ठेवून राहिलेला आहे आणि इकडनं मसाज करता करता इकडनं कॉर्डला आपण टर्न करून राहिला, थोडं थोडं टर्न करून करून प्लासेंटा आपण रिमूव्ह करत आहोत. ओके, तर आपण बघणार आहे आता आपला प्लासेंटा झालेला आहे रिमूव्ह. एक्सपेक्टेड मॅनेजमेंट नुसार आपला प्लासेंटा झालेला आहे रिमूव्ह. आता आपण काय करणार, तर त्यामध्ये एक्झामिनेशन ऑफ प्लासेंटा, जो प्लासेंटा असतो त्याला आपण एक्झामाइन करणार म्हणजे आपण प्रॉपरली उसको देखेंगे. ओके, उसको भी देखेंगे, मेम्ब्रेन को भी देखेंगे और कॉर्ड को भी देखेंगे. डिलीवरी के टाइम प्लासेंटा जब थर्ड स्टेज आता है तो उसमें ओनली प्लासेंटा नहीं, प्लासेंटा के साथ में जो सराउंडिंग में मेम्ब्रेन्स रहते हैं वो भी आते हैं, जो कॉर्ड रहता है वो भी आता है. ओके, तो अपने को ये सब देखना है. तर आता हे आपण वॉच करणार प्लासेंटा, मेम्ब्रेन आणि कॉर्ड डिलिव्हर झाली. तर जसं आपण डिलिव्हरी घेणार आणि आपण याला बघणार, द प्लासेंटा इज प्लेस्ड ऑन द ट्रे अँड वॉश इट. प्लासेंटा काय करणार आपण एका ट्रे मध्ये ठेवून देणार आणि त्याला रनिंग वॉटर मध्ये वॉश करणार. कशासाठी, टू रिमूव्ह द ब्लड्स अँड क्लॉट, ब्लड आणि क्लॉट बाहेर काढण्यासाठी. द मॅटर्नल सरफेस इज फर्स्ट इन्स्पेक्टेड फॉर इट्स कम्प्लीटनेस अँड अनॉमलीज. मॅटर्नल सरफेस आपण पहिले चेक करणार. जे मॅटर्नल सरफेस प्लासेंटा हे दोन सरफेस मधून बनले राहते, फिटल सरफेस आणि मॅटर्नल सरफेस. ओके, तर हे जे सरफेस असते तर पहिले आपण मॅटर्नल सरफेस तिथे कुठे काही प्रॉब्लेम आहे का ते बघणार आणि मग आपण चेक करणार. आणि मॅटर्नल सरफेस इज कवर्ड विथ ग्रेइश डेसिडुआ. तर डेसिडुआ म्हणजे काय होते, जे एंडोमेट्रियल लेयर म्हणू शकतो आपण. कशाची एंडोमेट्रियल लेयर, युटेरस. ओके, युटेरसचे जे इनरमोस्ट लेयर असते त्याला आपण डेसिडुआ म्हणतो. ओके, डेसिडुआचे जे फंक्शनल लेयर असते
ती असते. ओके. तर आपण डेसिडुआ लक्षात ठेवा. डेसिडुआ म्हणजेच एंडोमेट्रियमची लेयर. एंडोमेट्रियम काय आहे? तर हे युटेरसला 3 लेयर असतात. पेरिमेट्रियम, मायोमेट्रियम आणि एंडोमेट्रियम. तर एंडोमेट्रियम ही सर्वात आतमधली लेयर असते. ते अटॅच असते मॅटर्नल सरफेसला. ओके. इज कवर्ड विथ ग्रेइश डेसिडुआ. आणि तिथे ग्रेइश डेसिडुआ आणि ते कवर्ड असते मॅटर्नल सरफेस. हे झालं डेसिडुआ, हे झालं मॅटर्नल सरफेस. ओके. The raised intra-abdominal pressure is often advocate to expel the placenta. आता प्लासेंटा बाहेर निघण्यासाठी काय इम्पॉर्टंट असते म्हणते ऍब्डोमिनल प्रेशर पण इम्पॉर्टंट असते. असिस्टेड एक्सपल्शन आणि एक्सपल्शन करताना आपल्याला तिथे असिस्ट करावं लागते. कळालं इथपर्यंत? मग आता द एमनॉन इज शायनी बट द कोरियन इज शेगी. एमनियन आणि कोरियन, आता हे वर्ड कुठून आले ते बघू आपण. ही एक इमेज दिसत आहे सर्कल मध्ये. त्यामध्ये मधात लिहिलेलं आहे एमनोटिक फ्लुइड. ओके. आपण हे सुद्धा ऐकलेलं आहे की यामध्ये काय असते, फिटस असते, फिटसच्या बाळ असतो, ठीक आहे, बाळाच्या सराउंडिंग मध्ये एमनोटिक फ्लुइड असतो, असं आपण ऐकलेलं असते. तर फिटस आहे जे बघा तिथे एक असं सिंगल असं लाइनिंग आहे. तर यामध्ये ही जी लाइनिंग आहे, ओके, हे काय आहे तर अम्बिलिकल कॉर्ड म्हणू शकतो. तर हे अम्बिलिकल कॉर्ड आणि हे जे इथलं आहे तर हे आपण म्हणू शकतो फिटस अटॅच असते. ओके. तर हा फिटस अटॅच असते इथे. तर हा फिटस अटॅच आहे आणि खाली अम्बिलिकल कॉर्ड आहे आणि त्याच्या सराउंडिंग मध्ये पूर्ण एमनोटिक फ्लुइड आहे. हे जे सराउंडिंग मध्ये दिसत आहे हे पूर्ण एमनोटिक फ्लुइड आहे. ओके. त्यानंतर इथे जे अम्बिलिकल कॉर्ड आहे, अम्बिलिकल कॉर्डची इकडची साइड म्हणजे जी दिसून राहिलेली आहे हे आहे प्लासेंटा. कळत आहे? तर हा आहे प्लासेंटा. प्लासेंटा आणि जे एमनोटिक फ्लुइड आहे त्याच्यामध्ये कव्हरिंग असते, हे आहे एमनोटिक सॅक. त्याच्यामध्ये कव्हरिंग असते, जी आतमधली कव्हरिंग असते एमनॉइड आणि बाहेरची कव्हरिंग म्हणजे कोरियन. बघा इथे एमनियन आणि हे असते कोरियन. ओके. आणि हे सगळं असते एमनोटिक सॅक मध्ये. आणि बघा याच्यामध्ये हे प्लासेंटा आहे, प्लासेंटाची हे इथली लेयर दिसून राहिली, हे अटॅच आहे एमनियन आणि कोरियनला. ओके. तर ते सुद्धा येते. तर ही झाली आहे फिटल सरफेस आणि ही झालेली आहे मॅटर्नल सरफेस. त्याच्यामध्ये एमनॉन ही शायनी असते आणि कोरियन ही शेगी असते. वल्वा, वेजाइना and perineum are inspected carefully for injury and to be repaired. आता आपण झालेलं आहे, बाळ निघालेलं आहे, प्लासेंटा डिलिव्हर झालेला आहे, मेम्ब्रेन डिलिव्हर झालेला आहे, त्यानंतर आपण म्हणू शकतो कॉर्ड पण डिलिव्हर झालेला आहे. आता इतकं सगळं डिलिव्हरी झाल्यानंतर आपल्याला बघायचं आहे वल्वा, वेजाइना आणि पेरिनियम. इथे पण कुठल्या डिलिव्हरी करताना कुठली इंजुरी वगैरे झाली आहे का ते सुद्धा आपल्याला इथे चेक करायचं आहे. द वल्वा and the adjoining part clean with cotton swab soaked in antiseptic solution. आपल्याला वल्वा जो आहे आणि वल्वाच्या आजूबाजूचे जेही पार्ट आहे, वल्वामध्ये काय येते, लेबिया मेजोरा, लेबिया मायनोरा, क्लिटोरस, युरेथ्रल ओपनिंग, वेजाइनल ओपनिंग येते ना. तर मग हे सगळं काय करायचं आपल्याला, कॉटन स्वॅबने क्लीन करायचं आहे अँटीसेप्टिक सोल्युशनने. अ स्टराइल पॅड इज प्लेस्ड ओव्हर द वल्वा. आणि एक स्टराइल पॅड घ्यायचा आहे आणि तो वल्वावर आपल्याला लावून द्यायचा आहे. त्यानंतर हे होतं एक्सपेक्टेड मॅनेजमेंट. तर आपण आता बघणार आहोत ऍक्टिव्ह मॅनेजमेंट. एक्सपेक्टेड मॅनेजमेंट मध्ये सर्व आपोआप होऊन राहिलं बघत होतो. आता ऍक्टिव्ह मॅनेजमेंट म्हणजे हे आपल्याला फास्ट मॅनेजमेंट करायचं आहे. आता हे मॅनेजमेंट कशाला करणार आहे, जे की पोस्टपार्टम हिमोरेज वगैरे राहते, आता आपोआप जर आपण करत आहोत त्या टाइम मध्ये पीपीएच ब्लड जास्त लॉस होऊ शकते, कॉम्प्लिकेशन्स येऊ शकते, ठीक आहे. तर मग त्याच टाइमला काय करू राहिलेलो आपण, तर तर मग आपण ऍक्टिव्ह मॅनेजमेंट करत आहोत. ऍक्टिव्ह मॅनेजमेंट ऑफ थर्ड स्टेज ऑफ लेबर, त्याला AMTSL असे म्हणतो, is a method to prevent postpartum hemorrhage by using a combination of intervention, administering a uterotonic drug, performing controlled contraction and uterine massage. ऍक्टिव्ह मॅनेजमेंट ऑफ थर्ड स्टेज ऑफ लेबर, यामध्ये काय म्हटलेलं आहे, ऍक्टिव्ह मॅनेजमेंट ऑफ थर्ड स्टेज ऑफ लेबर बघून राहिलेलो, याच्यामध्ये आपण प्रिव्हेंट करून राहिलेलो पोस्टपार्टम हिमोरेज. कशाने, आपण इंटरव्हेन्शन देऊन राहिलेला. त्याच्यामध्ये आपण इंटरव्हेन्शन कसं देणार आहे, ऍडमिनिस्ट्रिंग युटेरोटोनिक ड्रग. युटेरसला टोन आणणारे ड्रग्स आपण तिथे प्रोव्हाइड करणार आहे, म्हणजे कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन झालं पाहिजे म्हणून. परफॉर्मिंग कंट्रोल कॉन्ट्रॅक्शन,
अपन कंट्रोल अपने हाथ से उसको कंट्रोल कॉर्ड ट्रैक्शन लेके भी और यूटेराइन मसाज करके भी अपन उसको निकाल रहे हैं, मतलब फास्ट फास्ट वो मैनेजमेंट दे रहे हैं। उस मैनेजमेंट के अपने को मेडिकेशन भी दे रहे हैं अपन। मेडिकेशन के साथ में यूटेरोटोनिक ड्रग जो है उसको मेडिकेशंस बोलते हैं। उसके बाद परफॉर्मिंग कंट्रोल कॉर्ड ट्रैक्शन, जो कि अपन हाथ से कॉर्ड को ऐसा थोड़ा थोड़ा घुमा के फंडल से मसाज करा के यूटेरस साइड से, ओके, उसको कंट्रोल ट्रैक करके उसको अपन सेपरेट कर रहे हैं। ये भी एक मैनेजमेंट है, उसको अपन एक्टिव मैनेजमेंट ऐसे बोलते हैं। दिस इज अ कॉन्ट्रैक्ट टू फिजियोलॉजिकल मैनेजमेंट which allows the placenta to be delivered spontaneously. आणि हे एक प्रकारचं फिजिओलॉजिकल मॅनेजमेंट आहे. याच्यामुळे काय होते, स्पॉन्टेनियसली प्लासेंटा डिलिव्हर होऊन राहिलेला आहे. आपण तिथे आपण ऑक्सिटोसिन देऊन राहिलो, कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन होऊन राहिलेलं आहे ऑक्सिटोसिन मुळे. मग अशा पद्धतीने काय होणार, तिथले जे मसल्स वगैरे आहे तिथले, ओके, तिथं जे कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन होणार तर हे सुटून जाणार प्लासेंटा. ओके, आणि त्याच टाइमला आपण कॉन्ट्रॅक्शन करून राहिलं तर ते ओढलं जाणार आणि मसाज करून राहिलं तर तसं पण सेपरेट होणार. तर अशा पद्धतीने आपण ऍक्टिव्ह मॅनेजमेंट देत आहोत. The goal is to ensure the uterus contract effectively after the baby's birth, reducing the risk of bleeding. The goal is to ensure the uterus contract effectively after the baby's birth, reducing the risk of bleeding. याच्यामध्ये ऍक्टिव्ह मॅनेजमेंट मध्ये गोल इतकाच आहे की प्रॉपरली कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन झालं पाहिजे आणि बेबीचं बर्थ झालेलं इफेक्टिव्हली, आणि त्याच्यामुळे बेबीचं बर्थ झाल्यामुळे जास्त ब्लिडिंग नाही झालं पाहिजे. ब्लिडिंग कंट्रोल करण्यासाठी आपण ऍक्टिव्ह मॅनेजमेंट देतो. ओके, त्यानंतर का देत प्रिन्सिपल बघू आपण ऍक्टिव्ह मॅनेजमेंटचे. is to excite powerful uterine contraction within 1 minute of delivery of the baby by giving parental oxytocin. सरळ सरळ प्रिन्सिपल काय आहे, आपल्याला काय करायचं, आपल्याला युटेराइन कॉन्ट्रॅक्शन करून करायचं आहे, कंट्रॅक्शन द्यायचं आहे 1 मिनिटामध्ये डिलिव्हरीच्या, आणि त्याच्यामध्ये आपण ऑक्सिटोसिन प्रोव्हाइड करणार म्हणते. काय गरज आहे, ऍडव्हान्टेजेस टू मिनिमाइज द ब्लड लॉस. पहिलेच बघितलं आपण हे सगळं कशासाठी करून राहिलो, ब्लड लॉस कमी करण्यासाठी. दुसरी गोष्ट म्हणजे आपण करून राहिलो टू शॉर्टन द ड्युरेशन ऑफ थर्ड स्टेज ऑफ हाफ. ओके, म्हणजे ड्युरेशन काय करून राहिलो आपण, थर्ड स्टेजची कमी करून राहिलेला. आणि डिसएडव्हान्टेजेस, स्लाइट इन्क्रीज इन्सिडन्स ऑफ रिटेन प्लासेंटा. आणि डिसएडव्हान्टेजेस मध्ये काय म्हणते, तर रिटेन प्लासेंटाचे काही चान्सेस राहते म्हणते याच्यामध्ये. रिटेन प्लासेंटा म्हणजे असं ओढताड करताना, तसं म्हणजे आपोआप नव्हता, ओढताड करताना काय होऊन राहिलंय, काही एखादा अंश थोड्या प्रमाणात तरी त्याच्यामध्ये राहून राहिलेला आहे. 5% किंवा 0.5% म्हणू शकतो कंटेंट पॉसिबिलिटी आहे की असं राहू शकते. अँड कॉन्सिक्वेंट इन्क्रीज इन्सिडन्स ऑफ मॅन्युअल रिमूव्हल. ओके, त्यानंतर की पॉइंट्स काय आहे, म्हणजे आपण एक्झॅक्टली याच्यामध्ये करतो काय. त्याच्यामध्ये आपण युटेरोटोनिक ड्रग देतो. अ ड्रग लाईक ऑक्सिटोसिन इज गिवन within a minute of the baby's birth to help the uterus contract firmly and prevent atony. युटेरोटोनिक ड्रग देऊन राहिलेलो आपण, ठीक आहे, त्याच्यामुळे युटेरस कॉन्ट्रॅक्ट होणार आणि त्याची टोनिसिटी पण जास्त मिसमॅच होणार नाही, प्रॉपरली टोन येणार. त्यानंतर आपण कॉर्ड क्लॅम्पिंग करतो. कॉर्ड माहितीये ना, डिलिव्हरी झाल्यानंतर कॉर्ड असते बेबीला. ओके, the umbilical cord is usually clamped at earlier typically between 1 and 3 minutes after birth. 1 ते 3 मिनिटापर्यंत आपण काय करून राहिलो, कॉर्ड क्लॅम्प करून ठेवून राहिलेला. कंट्रोल cord traction. After the uterus contract, a healthcare provider applies gentle controlled traction to the cord to assist if the delivery of the placenta. Counter traction is used on the uterus to prevent it from inverting. याच्यामध्ये कंट्रोल ट्रॅक्शन येऊन राहिलं, त्याच्यामुळे पण प्लासेंटा ऑफ डिलिव्हरी होते. युटेराइन मसाज करून राहिलेला आहो. आफ्टर द प्लासेंटा इज डिलिव्हर्ड, द फंडस ऑफ द युटेरस इज मसाज टू हेल्प इट कंटिन्यू कॉन्ट्रॅक्टिंग अँड प्रिव्हेंट ब्लिडिंग. युटेराइन मसाज केल्यामुळे काय होऊन राहिलंय, कॉन्ट्रॅक्शन होऊन राहिलेलं आहे आणि ब्लिडिंगला आपण प्रिव्हेंट करून राहिलेला. की पॉइंट मध्ये काय, युटेरोटोनिक ड्रग देऊन राहिलेला आहो, कॉर्ड क्लॅम्प करून राहिलेला आहो, कॉर्ड ट्रॅक्शन देऊन राहिलेला आणि युटेराइन मसाज करत आहोत. काय करून राहिलेला आहो आपण, ऑक्सिटोसिन ड्रग देऊन राहिलेला आहो, कॉर्ड जे असते त्याला क्लॅम्प करून राहिलेला आहो, कंट्रोल कॉर्ड ट्रॅक्शन देऊन राहिलेला आहो आणि युटेराइनची मसाज करून राहिलेला. त्यानंतर बेनिफिट्स. ऍक्टिव्ह मॅनेजमेंटची कशाची गरज आहे, तर रिड्यूस पोस्टपार्टम हिमरेज. आधीच बघितलं, पोस्टपार्टम हिमरेज इज इफेक्टिव्हली रिड्यूस द रिस्क ऑफ पोस्टपार्टम हिमरेज, एस्पेशली ब्लिडिंग ऑफ मोर दॅन 1000 ml. म्हणजे 1000 ml पेक्षा जास्त ब्लड नाही लॉस होणार, याच्यासाठी आपण हे करणार आहे. साइड इफेक्ट काय आहे, युटेरोटोनिक ड्रग कॅन have side effect like nausea and vomiting.
आता आपण मेडिसिन्स देऊन राहिलेलो आहोत, तर त्याचे काही साइड इफेक्ट्स पण असतात. तर त्याच्यामध्ये नॉझिया आणि व्हॉमिटिंग पॉसिबिलिटी आहे होणार. आपल्याला कन्सिडरेशन मध्ये इतकंच घ्यायचं आहे, की इन्फॉर्म चॉईस म्हणजे पेशंटला आपल्याला इन्फॉर्म द्यायचं आहे, की तुम्हाला एक्सपेक्टंट मॅनेजमेंट पाहिजे की ऍक्टिव्ह मॅनेजमेंट पाहिजे. कारण की एक्सपेक्टंट मॅनेजमेंटला वेळ लागू शकते आणि ठीक आहे, कॉम्प्लिकेशन्स वगैरे पण पॉसिबिलिटी आहे जास्त वेळ लागला तर. आणि याच्यामध्ये तर हे फास्ट होते. ओके. इन्फॉर्म चॉईस मध्ये इट इज इम्पॉर्टंट फॉर द मदर टू बी इन्फॉर्म about the benefit and potential harm of active management to make an informed decision. याच्यामध्ये आपण पेशंटला हार्म काय आहे आणि बेनिफिट काय आहे याच्याबद्दल सुद्धा आपल्याला इन्फॉर्मेशन